तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. तर पारसला घेऊन चाललोय, खूप सारे काम आहे आज आम्हाला. पहिले आपण गावात जाऊ, बलून आणू. या मस्त मस्त गरम चहा प्यायला या. पहिले बलून नाही आणायचं, पहिले फुगे आणू. पानचटगिरी होती पारस. बलून आणि तो लोगो काल झालेला नाही. तर चला टपकन 7:15 झाले. 8 वाजता ओपनिंग मॅच सगळं चालू करायचंय. मम्मी पण आवरून रेडी आहे. तुम्ही लवकर या. तुम्हाला स्कूटी ठेवली, या लवकर. सिंबाला घेऊन या. मग तो एकटाच राहील इथं. आता आलोय ग्राउंडवर आणि आज पप्पांचा बड्डे. तर मोठा जंगी सेलिब्रेशन पण आहे मस्त वेगळी. पहिले तर ते लोगो आणि बलून घेऊन येतो. चल पारस लेके आएंगे. आता फुगे फुगवायचं काम चालू आहे थोड्याच वेळात ग्राउंडवर. फक्त तू उडून नको जाऊ त्याचसोबत. तसं वजन एवढं आहे ना, काय अडचण नाही आपल्याला. हे तर ते तारक मेहता बापूजी पाहिलं होतं ना. पाकिस्तान ने दुबई जाएगा. दुबई म्हणजे थोडं फिरून येशील का तिकडे डायरेक्ट आयफल टावरवर लँड होशील तू. आणि आयफल नाही, बुर्ज खलीफा. ते हा बुर्ज खलिफावर लँड होशील तुला. नाही हो, मला डेराला जायचं माझ्या भावाकडं. तिथे जाऊन आरामशीर त्याला भेटून. ठीक आहे, मग तिकडे लँड हो. पण येताना मग तिकडून एअर बलून ये. मग हा तसंच येईल बघा. असं काही लोगो बनवलाय काकांनी मस्त सकाळी सकाळी. चलो आता जाऊ ग्राउंडवर. 5 बलून आता एक्स्ट्रा घेतले, कारण ते थोडं 3D केल्यामुळं असं वाटतंय का ते चला दुबई चला हेवी झाल्यासारखं वाटतंय. पण बघूयात, उडलं नाही ना तर मला फुग्याला बांधून सगळे उडून देतील. आता उडलं पाहिजे. इस प्रकार से हमने बलून्स लाए. कोण आलंय चढवडावन. किती भारी गाव गेले. ते काय ते बुलबुले आणले उडवायला. आता बर्थडे आम्हाला असं करायचं ना. हॅपी बर्थडे. हा का. हो, मी तुमच्याकडे घेऊन जाऊ का घरी. कारण आहे ना याच्यात पूर्ण फुगे. मला गॅसची टाकी आणायची. गॅसची टाकी माझी नेमकी ट्रायपॉड ते घरी राहिली. आलोच. मग घेऊन जाऊ का. हा नाही, घेऊनच जातो. चला आता आलोय गॅस टाकी घ्यायला घरी. तर अजून काढली पण नाही इथून गिझरची. हे बघा आता निघालोय एकदम टपकन. इथंच 8-10 झाले. आणि पारस बघा आता त्याला गिम्बलची माहिती नाही तरी टेस्टिंग करू राहिलं. तर आम्ही आत्ता चालू सिम कार्ड बदलून घेतलं. तर गेले लगेच लाईव्हला सुरुवात करतो. चला. ग्राउंडवर माहोल बघा आज काय एकदम कडक. आज थोडा उशीर होणार आहे, पण मग गेम मस्त होणार आहे एकदम. हे बघा सगळं सज्ज आहे एकदम मस्त कडक. तर आता वाजले 8:22 आणि सगळं फोटोशूट झालेलं आहे मस्त सगळं. आणि छान असं आता क्लायमेट झालेलं आहे. तर चला लवकरच आपली पाहुणे मंडळी आली का आपण त्यांच्या हस्ते उद्घाटन करून टॉस करून गेमला सुरुवात करूयात. म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण शहर व पंचक्रोशीतील सर्व सुप्रसिद्ध व्यापारी, त्याचप्रमाणे येवला शहर तालुका पोलीस डिपार्टमेंटचे सहकारी, त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, इंजिनियर्स, वकील, डॉक्टर्स, त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील नामवंत अधिकारी, नगर परिषदेतील सहकारी, महसूल क्षेत्रातील सहकारी, त्याचप्रमाणे पंचायत समितीतील सहकारी, ही सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी हा आपला सकाळचा क्रिकेटचा खेळ खेळत असतात. आणि निश्चितच एक चांगला संदेश सर्व महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंना व वरिष्ठ क्रिकेट सदस्यांना देत असतात. टाइम काय झाला सिद्धू. भैयाचं ऐकायचीच गरज नव्हती ना. भैयाचं ऐकायचे. भैया आज कोणी खेळणारच नव्हतं. आता त्या पतंगी तू कधी लावशील कधी उडवशील. लावतो लगेच. चल मी तुला काढून देतो. मग करा नाही, सांगा ना. मग सांगा ना मग. काय यार तुम्ही करा ना. तुम्ही करा ना. उघड ते अहो एवढा वेळ करायला तुम्ही सांगा ना. कमान नाही उघड गेलेली काम. कमान एक काम कर सिद्धू, ते बाकी जाऊ दे. तू ती एक उडवरती पांडाची. हे बघा छान असा पतंग उडलेला आहे या ठिकाणी. पांडा गावाने मस्त की सकाळी सगळ्यांसाठी. नाही तुम्ही आणली का. सॉरी आयोजन केला. किरण काकांनी आणली मस्त पैकी. चला आपण पण त्याचा आस्वाद घेऊ. लय भारी कार्यक्रम केला बरं का. बार बार दिल ये गाए
अशा रीतीने खूप वेळ झालेला आहे, 12:30 वाजले. रील्स बिल्स काढल्या मस्तपैकी. सह्याद्री रेंजर जिंकली. फोडा फोडा काय द्या, फोडून जाऊ दे. ते बघा सह्याद्री रेंजर जिंकलेली आहे. राहुल काका मस्त. यही चाहिए था. पण विनिंग शॉट तुमच्या बॅटरने आला ना. टीम जीतना जरूरी है. नाही नाही ब्लॉग आहे मेन. मला ना ते विनिंग शॉट आला असताच मला बॅट भेटणार होत तुमची, म्हणून विनिंग शॉट पाहिजे होता. हे आमची पतंग पा तिकडे उडते, कोणीतरी कापून ढापली होती तिकडं. अरे ती बी अडकवली. अरे काय बघा आमच्या हरी काकांचं छान असं नियोजन. इथे मॅच खेळून झाल्यानंतर रिद्धू काकांचं पण छान अशी मटन कंदुरी बनवण्यात आली आहे. हे बघा एकदम तर्रीदार. मग कसं नाद करते का यावंच लागतं. नाद करायचा नाही. हा बरोबर बजेट काढले तू. तर हे बघा मस्त पंगत बसली आहे सगळे एकत्र. बघा आता इथं नितीन सर भैया सगळे झाले. सिद्धू मस्त ताव मारू. सिद्धू भाकर भाजी काही इकडे सगळ्या बसताय तुम्ही. भाजी थोडी. हे बघा छान असं ताट सजलेलं आहे. भैया पण या खायला. तेव्हा सर पण आले मस्तपैकी. आता आज संडे फंडे पूर्ण याने एन्जॉय. आणि पप्पांच्या बर्थडेचं खास मेजवानी. आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि डायरेक्ट व्हिडिओवर बसलोय. आज होतं का? अजून शुभेच्छा पण दिल्या आणि मग त्याच चालू आहे सगळं. शुभेच्छा बाकी अजून नाही नाही पहिले खाऊन घेऊ म्हटलं नंतर शुभेच्छा. ते योगायोग झाला ना फायनल डे प्लस बर्थडे. मधी हो तुम्ही बेकोडा आहे. चल पाठवायचं मार्गावर आहे. सांगून द्या नको जेवू म्हणून. 2 तासात वेगळा वेगळा आहे. बिंदात जाऊ तू. हे बाईस तू वेगळं वेगळं केलेलं आहे. मला पार्सल घेऊन येतो. बाकी सगळे जेवलंय वेजचं, काहीच काळजी नको करू. आर्यन सोहम हे सगळे पीस संपल्यानंतर आले. नाही खात मी. काहीच भेटणार नाही शेव तुम्हाला. भाजी खाईन. हे रुपाली काकू पण आले. मम्मी ती परी तर सकाळपासूनच येऊन बसलेली, बोर झाली. कारण तुम्हाला असंही क्रिकेट आवडत नाही. मला माहित नाही. मला आत्ता काका म्हणे निघाली आम्ही ए बाय पिल्लू आलो. मम्मी हे गटलो हे गटलो. मग आमच्याकडे गेली का तिकडे. काकांचं जेवण झालं का रे प्रेम. नाही अजून नाही आलं. चला ना बूम हा कसं नाही इथं. ब्रुम 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 ब्रुम. नाही नाही काय होणारच नाही. बरंच घे बरं. गॉगल पाहिजे. गॉगल गॉगल गॉगल. बळजबरी घे ना बळजबरी घे ना. बुरून जाऊ. चाल ए तुम्ही सरकार नाही आलं नाही आलं. मी म्हणतो नाही आलं. मोठा बस खा. दे बरं दे. जायचं ना. यार येत नाही यार माझ्याकडे. हा ना. पाय बरं गाडीवर वैजामुलीने आता ए सरकार काय इज्जत आली बघा माझ्याकडे. पिल्लू घेतलंय. कोण आहे. बळजबरी नाही घेतलंय. कोण आहे? बळजबरी आली असते काका आहे. काका आहे. वैजबरीचं घेतो. काका नाही ना ग. ए काकाशी दादा ना. कस काय. दादा ए आता केवळ दादा राहतो. काका नाही होणार मी कधी. अरे तुझं लग्नाचं वय झालं ना अजून तुला दादा म्हणायचं कोण? पप्पा
सगळ्यात जास्त आनंद एका गोष्टीचा आहे की आम्ही जिंकलो आणि भाऊ होते म्हणून जिंकलो. परंतु तुझा ब्लॉग चालू आहे ना, म्हणून एकच गोष्ट सांगतो, मला आजच्या दिवसात एकच गोष्ट आवडलेली नाही की मी ज्यांना गुरु समजतो, राजाभाऊ आणि पिंटू भाऊ यांनी स्पर्धेमधून माघार घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी एकदम म्हणजे अविश्वसनीय आहे. त्यांना पाहून क्रिकेट शिकलो, जगलो. मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. परंतु ठीक आहे, ते आमच्यासोबत राहतील, मार्गदर्शन करत राहतील. पण तरीही आजच्या वाढदिवसाच्या दिवशी राजाभाऊनी एक वाईट गोष्ट काढणार पिंटू भाऊली त्यांना जोडीने नाही घेतला स्पर्धेमधून रिटायरमेंटचा, तो माझ्या तरी कुठंतरी जिवारी लागलेला आहे. का सुंदर अशी पंगत बसलेली आहे या ठिकाणी. पीस भेटले का ताई? अरे पचका झालेला आहे या ठिकाणी. दादा सगळ्यांचे जेवण होऊन गेले. सगळ्यांचे जाऊन आले. व्हेज तिकडे नॉनव्हेज चालू आहे. शेटने आम्हाला इतके पीस वाढले, पण शेटला पीस त्यांनी बाजूला काढून ठेवले होते तसे. इथं छान असे टुर्नामेंट चालू आहे, इथं पण चालू आहे आणि तिकडं पण चालू आहे. आज नुसतं टुर्नामेंट आहे. आमचं फुल टू एन्जॉय चालू आहे. मी अजून घरी जाईल नाही सर, म्हणजे आज कोणीच घरी जाईल नाही. हे दोघं आले आंघोळ करून फक्त, मी अजून जाईल नाही. फुल एन्जॉय. आज इथं जेवण केलं, दमदार मटन बी खाल्लं. आज संडे खरंच फंडे. काय प्रॉब्लेम झालाय? लगेच न्यायचं आहे का? हा लगेच न्यायचं आणि भरायचं आहे ना, भरून ठेवायचं उद्याचे करता बरं का ते. आता गाडीचे पाटे खराब झालेले आणि कोणीच मेकॅनिक भेटत नाही, कारण आज संडे सगळे बंद करून गेले. आता काहीतरी जुगाड लावायचा प्रयत्न करतोय, कारण आता ट्रिप भरायची होती, उद्या फिटिंगला पाठवायचे. आज हे काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, नाही तर मग ते नियोजन सगळं अस्तव्यस्त होऊन जातं. कारण आजचा दिवस तर सगळा एन्जॉयमेंटमध्येच गेला. आता मस्त आज सगळं एन्जॉय केलं. पोरांनी पण आज एक ट्रिप मारून आले आणि मस्तपैकी मटण दाबलं, आणि त्यात आता पेवर भरायला बी लागणार. ते असं वैताग आलं. बरं तरी पाहिलं का रे, नाही तर पार एक गळून पडले असते, मग तुम्हाला शुद्ध आली असते. नाही बघितलं ना लगेच. पद्धतशीर असं कांड झालेलं आहे, म्हणजे इतकं भयंकर कांड झालाय. आता हे बघून तुम्ही थोडं विचार करा काय झालं असं. मी मांजा आकडायला बसलो, हा बघा एवढाच आखडला आणि डायरेक्ट तुटून आला, आणि आता सापडतच नाही. शफीक काकाला जर भेटला असेल तर बल्ले बल्ले, मग बल्ले बल्ले नाही बळी राजा से बल्ले बल्ले. आणि मी त्यांना पार्टी कबूल केली जर का त्यांनी टोक शोधलं तर, कारण टोक भेटणं लय गरजेचं आहे. कारण मांजा आता काय परत बनवता येणार नाही, खर्च पण खूप झालेला आहे तो. आणि परत बनवायचं म्हणजे परवा संक्रांत आली, बनवायचं कधी काय, ते टोक भेटणं लय गरजेचं आहे माझ्यासाठी. बघा मित्रांनो, संक्रांतीच्या आधी असं कांड आम्ही शोधू. अरे वा 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 वा, एक नंबर पार्टी तुम्हाला, पार्टी सगळ्यांना. कारण लय मोठं काम केलंय तुम्ही. वा वा वा, मी एवढं सांगतो तर खालून नका पोर तुम्ही थांबा. धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला बिर्याणी. रे बघा छान असा स्पीकर लावण्यात आला इथं बर्थडे साठी. माझं पण छान आनंद. लड्डू भाई यार, तुमने तो केक लाया यार लड्डू भाई. यार
बहुत बढ़िया यार, मस्त काम कर दिया यार तुम्हें. पाइनएप्पल फ्लेवर है, मस्त नाचेंगे. हे देखो लड्डू ने केक लाया है. चला केक घेऊन आलोय घरी आणि आधी काका आणि चिल्लर पार्टी पण आली. आर्यन सोहम त्यांना मांजा पण बनवायचा आहे. ते सगळे सामग्री घेऊन आले. तर हे बघा आमची आई पण आली आहे. आई पाया पडते. तेव्हा खूप दिवसांनी भेटलो मी आईला, म्हणजे 2-3 महिने झाले भेटलोच नव्हतो. बरं झालं आली. बघा आता पप्पांच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी त्यांचे सगळं फ्रेंड सर्कल मस्तपैकी सज्ज. शिंदे सरजी खूप खास मित्र आहे पप्पांचे. सगळी चिल्लर पार्टी पण आलेली. आई, हरी काका, समू. काय मग शेट, चला बाहेर चला. जाऊ दे ना, काय म्हणलो त्याला. काहीच म्हणलं. केक खायचा का तुला? याचे सगळे फटाके काढून घ्या. लहान लहान पोरं आहे सगळे ना, हव्यात फटाके फोडून राहिला. काढा काढा सगळे. परत अटकला काय? अरे गेला असता तरी मी लय वेळा काढला त्याला. काका तोडून. सतीश काका खूप मेहनत घेत आहे या ठिकाणी. माझा मांजा 2 वेळेस अटकला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. शेटची लय मजा आहे आज. खाऊ शेट, लय मजा आहे ना आज. केकच केक, मज्जाच मज्जा. आता ही असरी फुल एकदम जड झालेली आहे. तर मी संध्याकाळी काही खाल्लं नव्हतं. मग मनोज काकाला शेंगदाणे सांगितले होते. मनोज काका असतातच कायम. आमचा एक डॉगेश भाई आहे लाला शेठ. तर खूप दिवसापासून खात पण नाही आणि इथून हालत पण नाही. आता म्हातारा झालाय पण मग एकदम असं लूज पडलाय नाही का. खात नाही काही नाही. डॉक्टर देतात आल्यावर एखादं इंजेक्शन, पण त्याच्याने काही जास्त फरक पडत नाही. वाईट वाटतं असं त्याला बघून, पण मग नॉट ऑप्शन. लाईफ स्पॅन आहेच प्रत्येकाचा, त्याला काय करू शकत नाही. आता माझी एडिटिंग झालेली आहे आणि मधी काकांते ते सगळे मांजा बनवत आहे. म्हणून काका पण चालले घरी आता. तर चला ते मांजा बनवत आहे ते दाखवतो. तर शेवटचं बंडल आहे, झाला सगळा तामझाम. तिथं आता काका बसलेले, तिथं सोहम बसलेला आहे, आर्यन, सतीश काका आणि प्रेम. तर प्रेमचा स्पीड खूप छान आहे, कारण आत्तापर्यंत एवढं झालं प्रेमच आकडतोय नाही का. एक और एक नका घेऊ बरं का. जसा मी घेतला होता तसं नका घेऊ, कोणता होत जाईल. इकडं अजून थोडं इकडे घेतलं तरी चालेल. स्पीड पहा मित्रांनो. काकू बसलात थोड्या वेळ, पण मग काकू थकल्या. आणि प्रेमचा जेट स्पीड पहा.
कमॉन प्रेम संपत आला. इकडं पांजा बनवायचं काम चालू आहे आणि इकडं टीपी चालू आहे. टीपी टाइमपास. मला मोकार झोप येते. चला आता मला ही गाडी खाली करायची आहे. सगळं मटेरियल आहे, सीट फोल्ड आहे, तर सगळं ही गाडी खाली करतो. सगळं मटेरियल काढून घेतो, सीट वर करून घेतो. खूप 7-8 दिवस खूप साथ दिली गाडीने. मस्त सगळं सामान न्यायची आणायची. MG आय लव्ह यू. तर चला माझा आजचा ब्लॉग एंड करतो. माझा हा ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.